हॅलो फ्रेंड्स, माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण निफ्टी, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि काही ब्रेकआउट स्टॉक बघणार आहोत. तर चला मग आपण वेळ न वाया घालवता आपण सरळ सरळ निफ्टीचा स्टॉक बघूया. निफ्टी इंडेक्स बघूया. तर निफ्टी मध्ये बघा, हेड अँड शोल्डर पॅटर्न, इनव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेलं होतं. नंतर इनव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न झाल्यानंतर इथं ब्रेकआउट आला होता. ब्रेकआउट आल्यानंतर बघा इथं इथं निफ्टी कन्सोलिडेशन मध्ये आहे, कन्सोलिडेशन करत आहे बघा. पण मग इथं ब्रेकडाऊन येण्याचे सुद्धा चान्सेस आहे आणि इथं हे 25,225 हे टार्गेट अचीव होण्याचे सुद्धा चान्सेस आहे. तर आपण बघू शकतो, जर इथं एक कॅन्डल तयार झाली तर ते खाली येण्याचा पुन्हा प्रयत्न करेल. पण जर इथं जर कन्सोलिडेशन केलं तर निफ्टी कन्सोलिडेशन जर राहिली तर आपण वरती जाण्याचे चान्सेस हे बघू शकतो. तर हा चार्ट आहे, वन डेचा चार्ट आहे आणि हा निफ्टीचा चार्ट आहे. इथे हेड अँड शोल्डर पॅटर्न हे बनलेलं होतं आणि ब्रेकआउट सुद्धा आलेला होता. नंतर पुढं आहे पुढचा इंडेक्स आहे बँक निफ्टी. बँक निफ्टी मध्ये बघा, इथं ट्रायंगल पॅटर्न तयार झालेलं होतं. इथं रेजिस्टन्स 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 रेजिस्टन्स, इथं ब्रेकआउट आलेला होता. ब्रेकआउट येऊन बघा इथं कन्सोलिडेशन मध्ये बँक निफ्टी आता आहे. तर ही टार्गेट अचीव करण्याची शक्यता आहे 54,409. किंवा जर इथं डाऊन साईडला जर आलं तर इथं हा गॅप आहे, हा गॅप भरण्याचा बँक निफ्टी पूर्ण कोशिश करेल. तर अशा प्रकारे हा वन डेचा चार्ट आहे, हे बँक निफ्टीचा हा चार्ट आहे. नंतर पुढचा इंडेक्स आहे मिड कॅप. तर मिड कॅप मध्ये बघा, इथे एक ट्रायंगल पॅटर्न बनलेलं होतं, आपण सर्व काढलेलं होतं. सपोर्ट सपोर्ट, नंतर इथं रेजिस्टन्स रेजिस्टन्स आणि इथे ब्रेकआउट आलेला होता. ब्रेकआउट येऊन 1 2 3 4 5 6 7 आणि यापैकी कोणत्याही कॅन्डलचा ब्रेक इथं म्हणजे आधीच्या प्रिव्हियस कॅन्डलचा लो हा ब्रेक केलेला नव्हता. पण इथं बघा प्रिव्हियस कॅन्डलचा लो हा ब्रेक केलेला आहे. आणि मी मागच्या सेशन पासून सांगते की इथे कॅन्डल बनण्याची पूर्ण कोशिश आहे आणि इथं बघा या कॅन्डलने पूर्ण कव्हर केलेलं दिसत आहे. म्हणजे मिड कॅप निफ्टी ही खाली येण्याची शक्यता आहे. तर टार्गेट आहे 56,000, इथं येऊ शकते. तर हे झालं मिड कॅप निफ्टीचं अनालिसिस. आणि कधीपासून आपण म्हणतोय की आता कॉशियस राहण्याची गरज आहे. नंतर आता पुढे आहे स्मॉल कॅप निफ्टी. तर स्मॉल कॅप निफ्टी मध्ये बघा, हे बुलिश होती आपण कधीपासून. सपोर्ट सपोर्ट, इथं सपोर्ट, नंतर रेजिस्टन्स रेजिस्टन्स, नंतर इथं बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. तर 13 कॅन्डल्स आपण बघत आहोत की त्या कंटिन्युअस वाढत आहे आणि कोणत्याही प्रकारचा प्रिव्हियस लो हा क्रॉस केलेला नव्हता. पण आज जसं ज्याप्रमाणे मी सांगत होती आतापर्यंत, मी इथे एक मोठी कॅन्डल, रेड कॅन्डल बनणार आहे आणि या सर्व कॅन्डलचा जो गेन असणार आहे तो ही एक कॅन्डल पूर्ण कॅन्डलला कव्हर करून टाकेल. आणि तसंच बघा यामध्ये होत आहे. आणि पुन्हा एकदा इथं आता एक शक्यता आहे इथं की पुन्हा एक छोटं रेड कॅन्डल बनेल, इथपर्यंत येईल आणि तो मे बी कन्सोलिडेशन करेल आणि एक तर वरती जाईल, एक तर खाली जाण्याचा प्रयत्न करेल. तर तोपर्यंत आपण जर स्टॉक चांगले असेल तर स्टॉकमध्ये पोझिशन घ्यायची आहे. तर इथं किंवा जर खाली आलं तर इथं हे टार्गेट, इथं हा गॅप भरू शकतो. 18,200 पर्यंत येण्याची कोशिश करणार आहे स्मॉल कॅप निफ्टी. नंतर पुढचं आहे ब्रेकआउट स्टॉक आहे. तर ब्रेकआउट स्टॉक मध्ये बघा, ब्रेकआउट स्टॉक मध्ये फर्स्ट स्टॉक आहे चलत हॉटेल. तर चलत हॉटेल मध्ये बघा, इथं सपोर्ट 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 सपोर्ट, नंतर रेजिस्टन्स 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 आणि इथं ब्रेकआउट जबरदस्त आलेला आहे. स्टॉक हा कधीपासून हा कन्सोलिडेशन मोड मध्ये होता, नंतर आज यामध्ये ब्रेकआउट आलेला आहे. तर आपण बघूया स्टॉकची प्राइस आणि टार्गेट आणि स्टॉप लॉस. तर टार्गेट आता स्टॉकची प्राइस आहे 1017. तर 1000 रुपयाला तुम्ही स्टॉप लॉस लावू शकतात. आणि नंतर इथं आपण टार्गेट एक्सपेक्टेशन करूया 1100 पर्यंत जाण्याची स्टॉक हा कोशिश करेल. तर स्टॉप लॉस आहे आपण 1000 हा स्टॉप लॉस लावू शकता. स्टॉकची प्राइस आहे 1017. नंतर पुढचा, आणि हा डेली चार्ट आहे. ओके, तर नंतर पुढचा स्टॉक आहे एक्झारो. तर एक्झारो मध्ये बघा, हे इथं रेजिस्टन्स 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 आणि फोर्थ याला ब्रेक केलेला आहे. इथं सपोर्ट 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 सपोर्ट,
नंतर इथं बघा कॅन्डल सुद्धा खूप मोठी झालेली आहे आणि इथं व्हॉल्यूम सुद्धा जबरदस्त आलेला आहे. तर टार्गेट आता आहे स्टॉकची प्राइस आहे 114 रुपये. तर स्टॉकचा आपण इथं साधारण इथं घेऊ शकतो 110 रुपयापर्यंत स्टॉप लॉस होतो. केव्हाही सुद्धा ही ट्रेंड लाईनच्या खाली स्टॉप लॉस लावायचा म्हणजे एक्झिक्यूट होण्याची शक्यता कमी असते. तर स्टॉक आता 114 रुपये 124 रुपयापर्यंत जाण्याची कोशिश करणार आहे. नाही आणि इथं रिटेस्ट सुद्धा स्टॉक होऊ शकतो. स्टॉकचं नाव आहे एक्झारो. नंतर पुढचा स्टॉक आहे TTML, टाटा टेली सर्व्हिसेस महाराष्ट्र. टाटा टेली सर्व्हिसेस मध्ये बघा इथं रेजिस्टन्स आणि इथं रेजिस्टन्स ब्रेकआउट करण्याची कोशिश करत आहे. इथं कॅन्डलकडे लक्ष ठेवलं पाहिजे. जर इथं ब्रेकआउट आला तर स्टॉक घेतला पाहिजे. स्टॉकची प्राइस आहे 85 रुपये 44 स्टॉकला 86 रुपये 87 रुपयापर्यंत ब्रेकआउट येण्याची शक्यता आहे. सपोर्ट आणि या स्टॉककडे आपण लक्ष ठेवू शकता. स्टॉक हा डेली चार्ट आहे. नंतर पुढचा स्टॉक आहे इन्फोसिस. तर इन्फोसिस मध्ये बघा मध्ये आता इथे कन्सोलिडेशन होत होतं आणि कन्सोलिडेशन झाल्यानंतर इथं बघा आपण एक पॅटर्न सुद्धा म्हणू शकतो. जर आपण छोटंसं पॅटर्न जर यामध्ये काढलं तर बघा इथं आपण म्हणू शकतो की इन्व्हर्स हेड अँड शोल्डर आणि इथं ब्रेकडाऊन सुद्धा आला. इथं रिटेस्ट केला तर रिटेस्ट करून त्या स्टॉक आता बघा वरती जात आहे. तर स्टॉकने ब्रेकआउट दिलेला आहे. तर बघा व्हॉल्यूम सुद्धा जबरदस्त आहे आणि स्टॉकने ब्रेकआउट दिलेला आहे. स्टॉकची प्राइस आहे 1987 रुपये. स्टॉकला आपण स्टॉपला लावू शकतो 1950चा आणि टार्गेट आहे 2050 पर्यंत इन्फोसिसचं टार्गेट आहे. तर अशा प्रकारे आपण आज निफ्टी, बँक निफ्टीचा चार्ट, बँक निफ्टी, मिड कॅप, स्मॉल कॅप आणि काही ब्रेकआउट स्टॉक बघितले. स्टॉकमध्ये चलित हॉटेल, एक्झारो, TTML आणि इन्फोसिस. तुम्हाला अशा प्रकारचे ब्रेकआउट स्टॉक जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. थँक्यू.